नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होऊन तब्बल 8 दिवस उलटले, मात्र अद्यापही राजकीय क्षितिवरचं चित्र मात्र स्पष्ट झाल्याचं दिसत नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होणार का, हा $1,000,000 प्रश्न सध्या पडला आहे. कारण दोनही पक्ष सध्या जोरात आहेत. दोनही पक्षांमध्ये इनकमिंग जोरात आहेत. कधी भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षांचे नगरसेवक दाखल होत आहेत, तर कधीतरी शिवसेनेमध्ये इनकमिंग जोरात आहे. त्यामुळे एकंदरीतच दोनही पक्ष युतीच्या मूडमध्ये आहेत का, हाच मोठा प्रश्न आहे. नाही म्हणायला मुख्यमंत्री प्रदेश कार्यकारिणीसाठी ज्यावेळेस ठाण्यात आले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी युतीच्या संदर्भात आपण सकारात्मक असल्याचं प्रतिपादन केलं होतं. बघूया मुख्यमंत्री काय म्हणाले होते. केवळ सीट शेअरिंग करायचं नाही, केवळ जागांवर तडजोड करायची नाही. जागांची तडजोड तर कोणाशी केली जाऊ शकते. जागांच्या तडजोडी करता हा युतीचा विषय नाही आहे. तर या ठिकाणी जर युती होणार असेल तर ती युती ही अशा अजेंड्यावर झाली पाहिजे की ज्या अजेंड्यातनं या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. एक पारदर्शी कारभार उभा राहिला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक पारदर्शी परिवर्तन करण्याकरता या युतीच्या चर्चा आम्ही सुरू केलेल्या आहेत. मात्र असं जरी असलं, मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, मात्र कार्यकर्त्यांचं काय, हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा प्रश्न. ज्या दिवशी मुख्यमंत्री ठाणे शहरात आले त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरात फलक झळकावले. युती नको, स्वबळ पाहिजे. आणि हाच भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आवाज आहे. सध्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे उणेपुरे 8 नगरसेवक आहेत. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीकडे गमावण्यासारखं फारसं काही नाही. जे काही आहे ते आता मिळवायचंच आहे. त्यातच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केळकरांच्या रूपाने एक आमदार भारतीय जनता पक्षाला मिळाला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. मोदींचं वारं देशभर फिरतं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील निश्चितपणे जाणवेल असं BJPच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. जर भारतीय जनता पार्टी हे स्वबळाचा नारा देत असेल तर हम भी कुछ कम नाही असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. आणि शिवसैनिक देखील आता अशाच प्रकारे उघडपणे बोलू लागले आहेत. एकंदरीतच वरचे नेते हे काहीतरी वेगळं बोलत आहेत आणि कार्यकर्त्यांची मानसिकता काहीतरी वेगळी आहे असं चित्र तुर्तास तरी दिसतंय. बघूया, आणखी काही दिवसांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू होतील. त्यानंतर युती होते की नाही. मात्र विधानसभा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवायचं आणि त्यानंतर युती तोडायची, अशा प्रकारचं एक चित्र सातत्याने समोर आलेलं आहे. आता युती तोडायचं पाप कोण डोक्यावर घेतं हे पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. एकीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीने युतीवरून मोठ्या प्रमाणामध्ये रणकंदन सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह आहेत. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कळवा मुंब्रा परिसरातील जागा. आजचं राजकीय चित्र बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्विवाद दबदबा हा कळवा मुंब्रा परिसरामध्ये दिसून येतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे हे मान्य करायला पाहिजे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपला बालेकिल्ला या ठिकाणी चांगला शाबीत ठेवला आहे. एकीकडे सर्वत्र शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग सुरू होत असताना फक्त कळवा मुंब्रा मतदारसंघामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग झालं होतं. त्यामुळेच साहजिकच आव्हाडांनी आपली ताकद या ठिकाणी राखून ठेवलेली आहे. मग आता प्रश्न असा उरतो की जर राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी मोठी ताकद या ठिकाणी आहे तर मग राष्ट्रवादी काँग्रेस खरोखर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला जागा सोडण्यास तयार असेल का? तर याचं उत्तर साहजिकच नाही असंच येणार आहे. याचं कारण असं आहे
की सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो फॉर्म्युला सुरू आहे त्यामध्ये कळवा परिसरातनं अवघी एक जागा काँग्रेस पक्षाला सोडण्याचा विचार राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. साहजिकच अशा पद्धतीची तडजोड काँग्रेस पक्ष स्वीकारेल का हा देखील प्रश्न आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे नुकतेच ठाण्यामध्ये आले होते. त्यांनी देखील युतीच्या दृष्टिकोनातून आपण सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं. बघूया नारायण राणे काय म्हणाले. नोटबंदी आणून देशाला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचवलंय. उद्योग धंदे, व्यवसाय, शेती, कामगार सर्वच जण आज अडचणीत आहेत. 45 कोटी कामगार म्हणा, नागरिक म्हणा, जे रोज कमवून रोज खात आहेत, असे आता यांना रोजगार मिळत नाही, उपासमारी चालली आहे. आणि म्हणून ही परिस्थिती ज्या भाजपने उडवलेली आहे, आणलेली आहे, त्यांना या देशातून राज्यातून हद्दपार करावं म्हणून आघाडी करण्याचं प्रयोजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांनी देखील ठाणे शहरामध्ये हजेरी लावली. त्यावेळेस देखील कळवा मुंब्रा परिसरातील जागांचीच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कळवा मुंब्रा परिसरातील फॉर्म्युला काय हा प्रश्न या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी श्री तटकरे यांना सातत्याने विचारला. मात्र त्याचं स्पष्ट असं उत्तर तटकरे यांच्याकडे देखील नव्हतं किंवा ते देऊ इच्छित नव्हते. एकंदरीतच शहर आणि कळवा मुंब्रा अशा प्रकारची विभागणी सध्या ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये झाली आहे. आणि त्यामुळे शहराचं काय असा प्रश्न विचारला तर साधारणपणे 60-40चा फॉर्म्युला शहरामध्ये लागू होईल असं चित्र सध्या तरी दिसतं आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही पडझड झाली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाणे शहरातले अनेक बालेकिल्ले अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे हे देखील मान्य करायला हवं. भोईर कुटुंबियांनी नुकतीच शिवसेनेची कास धरली. खोडबंद रोड परिसरातील नगरसेवक मनोहर डोंबरे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. ठाणे पूर्व परिसरातील नगरसेवक भरत चव्हाण यांनी देखील भारतीय जनता पार्टीची कास धरली. तर श्री लक्ष्मण टिकमानी हे देखील शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत. एकंदरीतच हे सगळं राजकीय चित्र बघितल्यानंतर ठाणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ही पूर्वी होती तेवढी सक्षम निश्चितपणे नाही. अशा वेळेस एक पाऊल पुढे जाण्यास किंवा एक पाऊल मागे येण्यास राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहरामध्ये नक्कीच तयार असेल. मात्र फॉर्म्युला काय असेल हे कुणालाच माहिती नाही. अगदी प्रदेशाध्यक्ष देखील या संदर्भात स्पष्टपणे काहीही बोलत नाहीत. ठाण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आघाडी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते मंडळींच्या 4-5 चर्चेच्या फेऱ्या त्या ठिकाणी झाल्या. जवळपास अंतिम स्वरूपामध्ये बैठक त्या ठिकाणी चर्चा होत आलेली आहे. येत्या 1-2 दिवसात या बाबतीतला निर्णय निश्चितपणाने होईल. बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती.
बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी आता आपल्या इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप सुरू केलं आहे आणि त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतो आहे. ठाणे शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे मान्यच करायला पाहिजे. त्यामुळे साहजिकच आज ज्यावेळेस शिवसेनेच्या वतीने फॉर्म विक्री सुरू झाली त्यानंतर शिवसेनेच्या सूर्या कार्यालयावर शिवसैनिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि शिवसैनिकांमध्ये अपूर्व उत्साह दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिसून येत होता. आनंद विश्व गुरुकुल या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहामध्ये आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह या संपूर्ण आनंदोत्सवमध्ये दिसून येत आहे. काल या ठिकाणी माय आयडॉल डे, ग्रुप अलाइक डे, डान्स, डिबेट, एलोकेशन आदी कार्यक्रमांचं आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने आणि उत्साहाने या संपूर्ण उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संस्थेचे सचिव प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. दोन्हीही युनिटच्या संयुक्त विद्यमाने आनंदोत्सव 2016-17 या महाविद्यालयामध्ये साजरा होतो आहे आणि नोकरी करून या मुलांना कुठेतरी शिक्षणापासून वंचित होऊ नये किंबहुना त्यांच्या सगळ्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे महाविद्यालय सुरू झालेलं आहे. जानेवारी फेब्रुवारी महिना म्हटला की सगळीच कॉलेजेसमध्ये उत्सवाचा महिना असतो, पण या उत्सवामध्ये कुठे आमची मुलं कमी पडू नयेत आणि म्हणून व्यवस्थापनाच्या वतीने आणि प्राचार्य आणि त्यांचा सगळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांच्या मदतीने सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या आपल्या महाविद्यालयामध्ये होतात. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. रोटरी क्लब ऑफ पारसिक हिल्स या संस्थेच्या वतीने ठाणे विंटर ॲक्वॅटिक चॅम्पियनशिप 2017चं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या
कार्यक्रमाला आमदार श्री निरंजन डावखरे, उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री चंद्रशेखर कोळवेकर आणि श्री मंगेश वाळंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.